तेही सांगा शांती करण्यासाठी. त्यामुळं माझं असं मत आहे, महापौर साहेब तुम्ही गांभीर्याने घ्या, हात जोडून विनंती आहे तुम्हाला की आमची नावं तुम्ही जी आहेत त्या ती जाहीर करा ही विनंती करतो. मान्य महापौर, मान्य सभागृह, भाऊसाहेब मी तुम्हाला पहिल्यांदाच मी ज्या वाक्यावर तुम्ही मला बोलले, तुम्हाला राग आला असेल, वाईट वाटलं असेल, तर तुम्हालाही माहिती आहे की ते बरीचशी सेना तिकडचीच आहे. त्यामुळं रामाच्या रूपात अजितदादांना बघणाऱ्यांपैकी आम्ही लोक सुद्धा आहोत आणि निश्चितच ते योग्य आहे. कारण की त्यांनी ज्या पद्धतीनं तुम्हाला वाईट वाटलं तो उद्देश नव्हता माझा, परंतु त्या भक्तीत मी पण आहे, एवढंच मला सांगायचं. दुसऱ्या बाजूला ज्या विषयाबाबत आपण आता बोललात, आमच्या नितीन अप्पा कालचे माजी महापौरांचं ऐका, आजची अमावस्या आमचा जरा थोडा आमचा विधिवत कार्यक्रम जेव्हा होईल तेव्हा या सभागृहामध्ये सगळ्यात मोठा आनंदोत्सव तुम्ही आणि आम्ही दोघं एकत्र साजरा करू. तोपर्यंत नाही अंधश्रद्धा वगैरे काय करणार नाही, काळजी करू नका. मला महापौर साहेब, मला तुम्हाला या निमित्ताने एक आठवण करून द्यायची भाऊसाहेबांना सुद्धा. भाऊसाहेब बोलता बोलता बोलले की आमची नावच गायब झाली. एक्झॅक्टली तुम्ही एकदम बरोबर मुद्द्यावर बोलले भाऊसाहेब. या विषयात मागच्या वेळी मी तुम्हाला हा मुद्दा मागच्या वेळेचा माझा सभावृत्तांत आणलाय. मी मान्य महापौरांकडून सुद्धा तेच सेम स्टेटमेंट झालं होतं आणि तशा पद्धतीचा ठराव पण आपण केला होता. काय हा सदर विषय प्रशासनाकडून अर्धवट पद्धतीनं आपल्या समोर आले, अर्धवट स्वरूपात आले नाही, पूर्ण स्वरूपात आल्यावर पुढील महापालिका सभेत निर्णय घेण्यास मान्यता असावी. विषय पूर्ण संख्येने फेर प्रक्रिया करून फेर सादर करण्यास मान्यता असावी, अशा पद्धतीनं आपण त्यावेळेस आता आमच्याकडे ते 7 लोक सिलेक्ट होत नाही हा भाग जग जाहीर आहे. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की हा विषय हा प्रशासनाच्या चुकीमुळं आणि त्यांच्या चुकीच्या पद्धतीमुळं आपल्याला हा भोगावा लागतोय. आमच्यात सिलेक्शन होत नाही का, तर आपल्या चांगल्या लोकांची संख्या इतकी झाली की ते 7 लोक सापडायला जरा अवघड होते. त्यामुळे तुमच्या 3 लोकांबद्दल आमचा आक्षेप असायचं काही कारण नाही, परंतु हा विषय प्रशासनाने पुन्हा एकत्रितपणे 10 लोकांसह 10 नावांसह या ठिकाणी सादर करावा. पण हा विषय दप्तरी दाखल करावा म्हणून मला